चला आजचा आपला पहिला टॉपिक कोणता आहे? स्पोकन इंग्लिशचा बघा. टॉपिक वन आहे आपला आज कॅनचा टॉपिक आहे. माझी स्क्रीन दिसते का तुम्हाला? सांगा पहिले. चार्ट मध्ये टाईप करा, यस नंबर टाईप करा. ओके. बघा आपला टॉपिक कोणता आहे? स्पोकन इंग्लिशचा फर्स्ट टॉपिक आपला. टॉपिक वन कॅनचा टॉपिक आहे आपला. सिम्पल टॉपिक आहे हा. आपण पहिले मॉडेल ऑफ जरी बघतोय आज. सुरुवात मॉडेल ऑफ जरी पासून करतोय त्यातला पहिला आपण कॅन घेतो. आपल्याला बघायचं आहे आज कॅनचा यूज कुठं कुठे आहे बाबा. ओके. आपण कॅनचा यूज बघणार आहे आपण आज. तर बघा पहिलं फर्स्टला आपण बघू कॅनचा मिनिंग काय होता आपण ते बघू. बघा फर्स्टला आपण काय चेक करू आज. पहिलं कॅनचा मिनिंग बघायचा आपल्याला. काय फर्स्ट आपल्याकडे कॅन. आता कॅनचा जर आपण गेलो मराठीमध्ये अर्थ काय होतो? करू शकतो. इन मराठीमध्ये काय मिनिंग होतो आपला? करू शकतो. तसंच जर आपण हिंदी जर पाहायला गेले याचा मिनिंग काय होतं आपल्याकडं? कर सकता हूं. कर सकता हूं, कर सकती हूं, सकती हूं, सकता हूं असा मिनिंग होईल याचा. ओके. आता मेल म्हणून मी कर सकता हूं लिहिलं, मुली असं तर कर सकती हूं. ओके. नेमकं स्पोकन इंग्लिश मध्ये कॅन वापरायचं कुठं? त्याचा एक मिनिंग आहे आपला कॅनचा. कुठं कुठं वापरतो आपण कॅन? त्याचा मिनिंग बघू आपण कुठं कुठं वापरतो. फर्स्ट आपण वापरतो कॅन वापरतो आपण ऍबिलिटीसाठी. त्यासाठी वापरायचं आपला ऍबिलिटी. ऍबिलिटी बघ. ऍबिलिटीचा अर्थ काय होतो इन मराठीमध्ये? क्षमता. आपल्या क्षमता दाखवायची असेल तर आपण कॅनचा वापर करायचा. नंतर आपण कॅन वापरतो इंग्लिशमध्ये. स्पीकिंग इंग्लिशमध्ये बघा पॉसिबिलिटी. पॉसिबिलिटीसाठी वापरतो आपण. नेक्स्ट आपण वापरतो कॅन परमिशन. जर आपल्या एखादी परमिशन लागत असेल तर आपण कॅन वापरतो. तुम्हाला एखादी परमिशन पाहिजे घरी तर आपण कॅन वापरायचं. आणि लास्ट आहे आपलं कॅन आपण वापरतो रिक्वेस्टसाठी. काय वापरायची? एखादी तुम्हाला रिक्वेस्ट करायची घरी, घरी किंवा बाहेर कुठं रिक्वेस्ट करता आपण कॅन वापरतो. या चार गोष्टीसाठी आपण कॅन वापरतो. ऍबिलिटी, पॉसिबिलिटी, परमिशन आणि रिक्वेस्ट. इथपर्यंत कळालं असेल तर यस टाईप करा किंवा थम्सअप टाईप करा. कळालं असेल तर. कॅनचा शकतो किंवा हिंदीमध्ये कर सकता हूं. त्याचा मिनिंग मध्ये बघा काय काय वापरतो आपण. ऍबिलिटी, पॉसिबिलिटी, परमिशन आणि रिक्वेस्ट साठी वापरतो. ओके. नेक्स्ट पेजवर येतो मी. पहिला आपण बघू ऍबिलिटीचे सेंटेन्स बघू काय बाबा ऍबिलिटी म्हणजे. मी फर्स्ट नंबर टाकतो इथं ऍबिलिटी. आता ऍबिलिटीचा अर्थ काय मराठीमध्ये? क्षमता. आता मराठीमध्ये शिकतोय आपण क्षमता. आपली क्षमता दाखवायची असं आपण कॅन वापरतो. जसं बघा एक एक्झाम्पल घेऊ आपण. आय कॅन स्विम. स्विमचा अर्थ काय होतो? पोहणे होतो. बरोबर. तर बघा इथं आयचा अर्थ काय आपल्याकडे सांगा. इन मराठी आपण इंग्लिश टू मराठी शिकणार आहे. उलट आयचा मिनिंग काय होतं आपल्याकडे? मी. स्विमचा अर्थ होतो पोहणे. हे बघा स्विमचा अर्थ काय होतो? पोहणे.
पोहण्याचं काय करायचं म्हणलं तेव्हा पू करायचं, पू न काढायचं कॅन इथली शांती पू हू. आणि कॅनचा मिनिंग काय होतं इथं, शकतो. बघा हा शेवट घ्यायचा आपल्याला. कोणीच काय केलं तर आपण पू केलं होतं. ही झाली क्षमता आपली, क्षमता दाखवली आपण तिथे. आय कॅन स्विम म्हणजे मी पोहू शकतो, ही झाली आपली क्षमता. बघा क्लिअर झाला का पहिले सेंटेन्स बघा. ही ऍबिलिटी दाखवलेली आपली. ऍबिलिटी म्हणजे काय, ते आपल्याच काय ऍबिलिटी. मी म्हणजे ऍबिलिटी, मी पोहू शकतो ऍबिलिटी. आता कोणी जर म्हणलं आय कॅन रीड म्हणजेच काय, मी वाचू शकतो, ही झाली त्याची ऍबिलिटी वाचण्याची. बरोबर आहे की नाही. हे झालं फर्स्ट सेंटेन्स आपल्या ऍबिलिटी. हे झालं सेकंड सेंटेन्स ऍबिलिटी. ऍबिलिटी म्हणजे क्षमता. आपल्यात काय क्षमता आहे बा, आपण काय करू शकतो, हे आपण कॅन मध्ये सांगायचं. कोणाला सांगायचं असं, जसं जर एखादं म्हणलं शी कॅन स्पीक इन इंग्लिश, स्पीक इन इंग्लिश, ही झाली ऍबिलिटी. शी म्हणजे ती, ठीक आहे नाही. स्पीक, आता इंग्लिशचा अर्थ का इंग्लिशच घेऊ आपण किंवा इंग्रजी, कसं घ्या ती इंग्लिश. त्या स्पीकचा अर्थ काय होतो, बोलू. आणि कॅनचा अर्थ शकतो. बघा ती इंग्लिश बोलू शकते, शकते, तिथे शकते है ना मुलगी म्हणून. तिथे शकतेच पाहिजे आता. इंग्लिश बोलू शकते, यास आपण घेऊ शकतो. हे कायच एक्झाम्पल आहे आपल्याकडे, ऍबिलिटीचे एक्झाम्पल आहे. आपल्याकडे ऍबिलिटी म्हणजे क्षमता, आपल्याकडे काय क्षमता आहे करण्यासाठी तुम्ही यूज करू शकता. चॅट मध्ये टाईप करा जर तुम्हाला समजलं असेल. येस नो मध्ये टाईप करा. ओके ठीक. अक्षदा. ओके. बघा नेक्स्ट आपण काय बघितलं तर आता पुढचं, हे झालं आपलं कॅन्सर, हे झालं ऍबिलिटीच आहे. आता पुढचे आपलं कोणतं आहे, आणखी दुसरं सेकंड नंबरला काय परमिशन आहे. आपला परमिशन मागायची किंवा परमिशन घ्यायची असं स्कूलमध्ये कुठं, तर आपण काय परमिशन साठी बघितलं परमिशन. सेकंड टॉपिक आहे परमिशन. परमिशनला काय, परवानगी, परवानगी, आपल्याला परवानगी पाहिजे असं. तर आपण काय वापरतो, कॅन वापर. जसं परमिशन म्हणजे काय, जसं फर्स्ट आहे ते सोपी परमिशन मागतो आपण स्कूलमध्ये मागतो. कॅन आहे कम इन, कम इन. बघा ही झाली परमिशन. याचा अर्थ एकदम सोपा आहे. हे बघा असं घेतो, आयचा अर्थ मी, कम इन म्हणजे आत, आणि याचा अर्थ काय, सॉरी इनचा अर्थ काय होईल, आत होईल. इनचा अर्थ आत, आत. हे बघा इनचा अर्थ आत आहे आणि कमचा अर्थ येऊ, आणि कॅनचा अर्थ काय 3 नंबरला, शकतो. शकतो का, इथं क्वेश्चन मार्क आहे ना शेवटी, इथं क्वेश्चन मार्क आहे म्हणून आपण शकतो का घेऊ. मी आत येऊ शकतो का, कॅन आहे कमी. आता आपण मी आहे कमी होतो, मग कॅन बी वापरलं तरी काय अडचण नाही, कारण एका लेवलला तुमच्या लेवलच्या व्यक्ती तुम्ही म्हणू शकता कॅन आहे कमी. ओके, फ्रेंड सर्कल सारखं. त्याच्यात दुसरा एक सेंटेन्स आपण घेऊ शकतो, यू. बघ काय घेतलंय ते, यू कॅन यूज माय पेन, यू कॅन यूज माय पेन असं म्हणू शकता. यूचा अर्थ काय होता मराठीत, यू म्हणजे तू किंवा तुम्ही. तुम्ही घेऊ आपण थोडं जरा आदर देऊ. माय पेन म्हणजे काय होतं,
माय पेन म्हणजे माझा पेन. आणि यूज म्हणजे यूजचा अर्थ काय होतो याच्यामध्ये वापरू. आणि कॅनचा मिनिंग काय होता आपल्याकडे शकतो. 4 नंबर लगेच तुम्ही माझा पेन वापरू शकता. तिथे शकता घेऊ आपण. तिथे शकतो येणार नाही तिथं शकता. याच्यानुसार बदल ना तुम्ही माझा पेन वापरू शकता. ओके त्यानुसार आपलं घेते. बघा क्लिअर झाला तर सांगा. प्रत्येकाचे एक 2-2 सेंटेन्स उदाहरण देतोय तुम्हाला नंतर प्रॅक्टिस होईल तुम्हाला. सांगा क्लिअर झालंय का परमिशन पण सुद्धा तुमचं. येस नंबर टाईप करा. चलो पुढचं घेऊन टाकू आपण पॉसिबिलिटी. पॉसिबिलिटी आता पॉसिबिलिटीचा अर्थ काय येतं. पॉसिबिलिटी म्हणजे शक्यता आहे ना. पॉसिबिलिटी शक्यता आहे पॉसिबिलिटी. शक्यता अशी एखाद्या गोष्टीची. जसं मी जर खाली म्हणलं इट कॅन बी डेंजर. इट कॅन बी डेंजरस म्हणजे ते डेंजर असू शकतं. भयानक असू शकतं असं आपण म्हणू शकतो. ही झाली इट कॅन बी डेंजरस. ते भयानक असू शकते. असू शकते किंवा होऊ शकते. ते भयानक होऊ शकते किंवा कसं घ्या होऊ शकते. ही झाली शक्यता. ओके इथं पॉसिबिलिटी आहे. जसं मी काय म्हणलो इट. आणखी घेऊ आपण शक्यता. शक्यता कोणकोणती घेऊ शकतो आपण. आय कॅन जर तुमचंच घेऊ आपण 10च घेऊन टाकू. आय कॅन गेट 100% इन बोर्ड एक्झाम. ही शक्यता आहे आपली. बोर्ड एक्झाम किती लिहितो एक्झाम बोर्ड एक्झाम पुढे लिहितो एक्झाम. याचा मिनिंग काय होईल की मला बोर्डामध्ये 100% मिळू शकते. म्हणू शकतो ना आपण ते लिहू शकतो मला बोर्डमध्ये बोर्डात 100% मिळू शकतात किंवा मिळू शकते. गेटचा अर्थ मिळणे होतो आणि कॅन म्हणजे शक्यता ही पण मिळाली नाही आणखी आपल्याला मिळू शकते पण शक्यता पॉसिबिलिटी आहे असं आपण इथं वापर. नंतर आपण कॅन वापरतो 4 नंबरला रिक्वेस्ट साठी वापर. रिक्वेस्ट आपला करायची असेल एखाद्या गोष्टीची आपल्याला रिक्वेस्ट करायची आहे तिथं आपण कॅनचा वापर करतो. रिक्वेस्ट. रिक्वेस्टचा अर्थ कळतो तुम्हाला. रिक्वेस्ट म्हणजे काय रिक्वेस्टला काय म्हणता येईल. रिक्वेस्टला मराठीचा वर्ड काय विनंती करण्यासाठी. विनंती करण्यासाठी आपण कॅनचा वापर करू शकतो. विनंती जसं जर मला विनंती करायची आहे कॅन यू हेल्प मी हे झालं रिक्वेस्ट. कॅन यू हेल्प मी हे झालं रिक्वेस्ट. जसं आता इथे काय यूचा अर्थ काय होता आपल्याकडे तू. नंतर काय मीचा अर्थ होतो मला 2 नंबर. आणि हेल्पचा अर्थ काय होतो मदत. मदत करू असं करणे होतं ना ते मदत करू म्हणजे. आणि कॅनचा अर्थ होतो शकतो का 4 नंबर. बघा सिंपल एकदम. स्पीकिंग मध्ये तुम्ही वाक्य कॅन यू हेल्प मी. तुम्ही मला मदत करू शकतो का. तुम्हाला मदत करू शकतो का तुम्ही मला मदत करू शकता का असं आपण घेऊ शकतो. ती कोणती विनंती करू शकतो. हे बघा स्कूलमध्ये आपण टीचरला होतो कॅन आहे काय म्हणतो आपण टीचरला
सांगा तुम्ही. टीचर एक वाक्य बोलतो आपण नेहमी स्कूलमध्ये, इंग्लिश मीडियम जास्त बोलते. कॅन आय गो टू टॉयलेट? हे सेंटेन्स फार असतं मुलांच्या तोंडामध्ये, है ना. मी टॉयलेटला जाऊ शकतो का, याचा मिनिंग. मी टॉयलेट ला मी टॉयलेटला टॉयलेट यासाठी घेतो की आपण जे हाफ इंग्लिश बोलतो हाफ मराठी बोलतो. काही गोष्टी आपण इंग्लिशमध्येच बोलतो म्हणून इंग्लिशच घ्यायचं. काही गरज नाही आपल्याला, कारण आपलं इंग्लिश शिकतोय आपण, काय मराठी शिकत नाहीये. मी टॉयलेटला जाऊ शकतो, गो जातच जाऊ शकतो का. टीचरला परवानगी मागितली, टीचर आपला आन्सर देईन येस नो मध्ये. हा बाबा जाय, तू जायचं असं असं काय परत परवानगी आहे ना आपल्याला. ओके, इथपर्यंत कळलं असेल तर चॅटमध्ये टाईप करा यस. अक्षदा अँड कोण जॉईन केलेलं ते आपला बोर्डेवाड दक्षिणा आहे. येस नो मध्ये काय टाईप करा, मला लक्ष देईन, मला कळालं नाही कळालं तुम्हाला. येस नो मध्ये टाईप करा, कळालं असेल तर येस नो काहीतरी टाईप करा, मला मी समजेल. चलो ठीक आहे, पुढचं बघू आपण. याचं एक स्ट्रक्चर आहे कॅनचा आपल्याकडे. त्या स्ट्रक्चर लेवलला आपण कॅनचा वापर करतो. स्ट्रक्चर म्हणजे प्रत्येक गोष्टीची भाषाची रचना असते. रचना कशी बघा, आपल्याला अफर्मेटिव्ह सेंटेन्स लिहायचंय. आपलं जर निगेटिव्ह सेंटेन्स लिहायचं आणि आपलं इंटरेगेटिव्ह सेंटेन्स लिहायचं. इंटरेगेटिव्ह म्हणजे क्वेश्चन मार्क, आपण आता जे बनवले. जसं अफर्मेटिव्ह मध्ये आपण काय करतो, सब्जेक्ट घेतो, नंतर घेतो कॅन, आणि ते V1 घेतो वरचा पहिला फॉर्म, आणि शेवटी ऑब्जेक्ट. निगेटिव्हचा एक फॉर्म आहे आपल्याकडे, सब्जेक्ट घेतो, नंतर कॅन नॉट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट, आणि लास्ट आपण घेतोय इंटरगेटिव्ह मध्ये कॅन प्लस सब्जेक्ट V1 प्लस ऑब्जेक्ट अँड लास्ट क्वेश्चन मार्क, असं आपण याला रेट होतो. आता भरपूर सारे सेंटेन्स आहे, आपण जर एक वर्ड जर घेतला, वर्ब घेतला, समजून घ्या आपण वर्ब घेतला रीड. आता रीड पासून आपला सेंटेन्स बनवायचे समजा, 3 याच्यामध्ये सेंटेन्स मध्ये आपण कसं बनवणार. हे बघा, ही रचना झाल्यानंतर बघा मी इथं दाखवतो तुम्हाला. मी वर्ब घेतला रीड, काय वर्ग घेतला तर रीड वर्ब घेतला, हा वर्ग रीड फर्स्ट घेतला वर्ब रीड, आणि मला याच्यामध्ये सेंटेन्स बनवायचं. कसं बनवणार मी. रीडचा अर्थ काय होतो मराठीत, वाचणे होत, आहे का नाही. तर मी तर काय म्हणणार, सब्जेक्ट म्हणजे सब्जेक्ट तुम्ही कोणताही घेऊ शकता. सेट घेतला मी, नॉर्मल सब्जेक्ट सब्जेक्ट घेतला आय, आय कॅन रीड. हे सेंटेन्स तुम्ही निगेटिव्ह बनवू शकता. आय कॅन नॉट रीड म्हणजे मी वाचू शकत नाही, आणि शेवटी कॅन कॅन यू रीड घेऊ आप, आय जागी रीडिंग, है ना. समोरच्याला प्रश्न विचारतो आपण कधी पण, आपण स्वतःलाच कधी प्रश्न जास्त कमी विचारतो. कॅन यू रीड, तू वाचू शकतो का, असं आपण इथं बोलतो. बघा, हे असं आपण लिहू शकतो, कॅन यू रीड. आता आय कॅन रीडचा अर्थ मी वाचू शकतो. आय कॅन नॉट रीड म्हणजे मी वाचू शकत नाही. कॅन यू रीड म्हणजे तू वाचू शकतो का. बघा, हे आले आपल्याला. जसं समजून घ्या, मी जर दुसरा एक वर्ड घेतला, आपला वर्ब घेतला, सेकंड वर्ब घेतला मी, काय घेतला प्ले. प्ले माहिती आहे, प्लेचा अर्थ खेळले होते. आणि जर सेंटेन्स बनले मी अफर्मेटिव्ह, निगेटिव्ह आणि इंटरगेटिव्ह मध्ये बनवली. इंटरगेटिव्ह हे 3 कॉलम मध्ये बनवली. जसं मी पहिले जर म्हणलो आय कॅन, मी जर म्हणलो आय कॅन प्ले, आय कॅन प्ले, याचा अर्थ काय, मी खेळू शकतो. हे जर आपण निगेटिव्ह जर घेतलं, आय कॅन नॉट प्ले,
मी खेळू शकत नाही. आणि इथं क्वेश्चन करतो आपण इंटरगेटिव्ह मध्ये, कॅन यू प्ले? तू खेळू शकतो का? ओके, एकदम सिंपल सिंपल सेंटेन्स. वर घेतलं कोणतं आणखी, लर्न घेऊ आपण. लर्न, लर्न म्हणजे शिकणे आहे ना. जसं तुम्ही स्पीक इंग्लिश शिकताय, हे लर्न झालं. जसं मी याचा अफर्मेटिव्ह घेऊ, निगेटिव्ह घेऊ आणि इंटरगेटिव्ह घेऊ. जसं इथं पहिले बोललो मी, आय कॅन लर्न, मी शिकू शकतो. आय कॅन लर्न, मी शिक शिकतो, मी शिकू शकतो. बरोबर, आय कॅन लर्न. इथं काय, आय कॅन लर्न इंग्लिश, मी इंग्लिश शिकू शकतो. आय कॅन लर्न जर्मन, मी जर्मन शिकू शकतो. आय कॅन लर्न जपानीज, मी जपानीज शिकू शकतो. आय कॅन लर्न बायसिकल, मी बायसिकल शिकू शकतो. भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. आय कॅन लर्न ड्रायव्ह, मी ड्रायव्हिंग शिकू शकतो. मी आता सध्याला फक्त सब्जेक्ट कॅन आणि वर्डचा वापर करतो कळण्यासाठी तुम्हाला. नंतर आपण मोठे मोठे सेंटेन्स घेऊ. आय कॅन नॉट लर्न, मी शिकू शकत नाही. आणि हेच खाली जर घेतलं आपण, कॅन यू लर्न, तू शिकू शकतो का? असे वर्ड वापरू. एकदम सिंपल आहे, कळतंय ना. जसं आपण जर समजा फोर्थ नंबरला जर घेतला आणखी, ड्राईव्ह, आपण ड्राईव्ह घेऊ आणखी खाली घेतो. काय वापरलं मी? ड्राईव्ह वर वापरले. ड्राईव्ह, ड्राईव्ह म्हणजे चालवणे, कार चालवणे, गाडी चालवणे, असं आपण म्हणू शकतो. जर मी याचा अफर्मेटिव्ह घेतलं, निगेटिव्ह घेतलं आणि इंटरगेटिव्ह घेतलं, जसं इथं म्हणलं मी, आय कॅन ड्राईव्ह, मी आय कॅन ड्राईव्ह कार, समजा मी कार चालू शकतो. आय कॅन ड्राईव्ह म्हणजे मी चालू शकतो आपल्या मराठी भाषेत. इथे म्हणू शकता, आय कॅन नॉट ड्राईव्ह, मी चालू शकत नाही. चालू म्हणजे गाडी बिडी चालू शकत नाही, त्यासाठी आपण ड्राईव्ह वापर. नेक्स्ट आहे, कॅन यू ड्राईव्ह, तू चालू शकतो का? शेवटी क्वेश्चन मार्क आहे आपल्याला, असं आहे. एकदम सोपं आहे. नंतर आपण घेऊ फिफ्थ नंबरला, वर घेऊ आपलं कम. आता कम मध्ये बघा, अफर्मेटिव्ह, निगेटिव्ह, इंटरगेटिव्ह. आता अफर्मेटिव्ह बघा, आय कॅन, आपण नाही, आय कॅन कम, मी येऊ शकतो असं म्हणत नाही आपण जास्त, पण ठीक आहे, लिहिले मी आता. नंतर मी येऊ शकत नाही बाबा, आय कॅन नॉट कम, है ना. मी जर आय कॅन कम टुडे, मी आज येऊ शकतो. आय कॅन नॉट कम टुडे, मी आज येऊ शकत नाही. टुडे म्हणजे असं एक नॉर्मल घेतलं सेंटेन्स वापरू शकता पुढं काय. तिथे घेतलं कॅन यू कम, याचं मिनिंग काय होईल, तू येऊ शकतो का? बघा, एकदम सिंपल लँग्वेज मध्ये सांगतो कोण असं, जमन असंच. ओके, एक लास्ट घेऊ आपण वर्क, आणि आजचं लेक्चर एंड करू आपण. किती कळालं बघा तुम्हाला, आणि मला सांगा. त्याचे रेकॉर्डिंग टाकून देतो तुम्हाला, त्याची पीडीएफ टाकून देतो. लास्ट वर घेऊ आपण, स्विम घेऊन टाकू. स्विम आणि एक हेल्प घेऊ वाट, चला. हा फॉर्मेटिव्ह घ्यायचं, निगेटिव्ह घेऊ आणि इंटरगेटिव्ह. जसे टाकलं मी, आय कॅन स्विम, मी पोहू शकतो. हे टाकलं आपण, आय कॅन नॉट स्विम, मी पोहू शकत नाही. आणि खाली टाकलं आपण, कॅन यू स्विम, तू पोहू शकतो का? तसं तुम्ही हेल्पचे बी करू शकता. हेल्प घेतलंय का आपण पहिलं? ड्राईव्ह घेतलंय, रीड घेतलंय, हेल्प नाही घेतला. ठीक आहे, हेल्प ही घेऊन टाक. रीड, प्ले, ड्राईव्ह. 5 नंबरला कम घेतलं, 6 नंबरला आपण स्विम. ठीक आहे, 7 हेल्प घेऊन टाका. हेल्प हे वर्ब आहे आपले सगळे जे घेतोय मी. जसं हा फॉर्मेटिव्ह याचा निगेटिव्ह आणि इंटरगेटिव्ह बनवा. आय कॅन
हेल्प म्हणजे मी मदत करू शकतो. आणि इथे काय आपलं आय कॅन नॉट हेल्प, मी मदत करू शकत नाही. खालीच बघा तुम्ही, कॅन यू हेल्प, मी मदत करू शकतो का? इतकं सिंपल आहे. बघा कळलं का तुम्हाला? सांगा मला कळलं असेल तर येस नो काही टाईप करा. कळलं असेल तर टाईप करा. ही पीडीएफ तुम्ही सगळं शेअर करेल मी. ओके सृष्टीन टाकले आय कॅन हेल्प, आय कॅन नॉट हेल्प, कॅन आय हेल्प. ओके नाईस. ओके यस ओके ठीक आहे. ही पीडीएफ टाकून देतो आणि याचे सेंटेन्स टाकणार आहे. ही पहिले कम्प्लीट करायचे सेंटेन्स तुम्हाला येतील 100च्या आसपास सेंटेन्स. रायटिंग स्किल किंवा लेटर रायटिंग आणि इतर याचे रायटिंग स्किल मध्ये सगळ्यात त्याच्यामध्ये स्पीच रायटिंग, लेटर रायटिंग, स्पीकिंग साठी. ओके आजचं लेक्चर मी क्लोज करतोय. चल गुड डे.